करणार आहोत वांग्याची भाजी। ही वांग्याची भाजी आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। तर इथे आपल्याला घ्यायचे छोटे छोटे वांगे। तुम्ही बघू शकता इथे मी मीडियम आकाराचेच वांगे घेतलेले। आपण हे अस्सल मराठी पद्धतीने वांग्याची भाजी करणार आहोत। इथे आपल्याला साहित्य लागणार आहे 1 पाव वांगे, हिरवी मिरची, लसण आणि कोथिंबीर। तर ही भाजी करायची कशी तर तुम्ही बघा, इथे सगळ्यात पहिले मी ते वांगे कट करून घेते। तर कशी कट करायचे इथे तुम्ही बघा। तर इथे तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने वांगे कट करते, कारण इथे मी 4 डिवाइस मध्ये नाही करणार आहे, तर मी याला अजून क्रॉस मध्ये मारून घेणार आहे, कारण हे वांगे खूप लवकर शिजून तयार होतात बघा तुम्ही। आणि आपल्याला किडकं पण दिसतं। मी 4 भागामध्ये कट न करता त्याला 6 भागामध्ये कट केलेला आहे। तर आता इथे मी सर्व वांगे कट करून घेणार आहेत। आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने जर आपण वांगे कट केले तर आपल्याला सहज समजू शकते की ते कुठे आपल्याला जर किडके वगैरे दिसतात का, त्याच्यामुळे मी इथे या पद्धतीने कट करून घेते। हे माझे आता सर्व वांगे कट करून झालेले। तर आपण याच्यासाठी एक असं वाटण करणार आहोत की त्याने आपल्या वांग्याची भाजीची टेस्ट खूप छान होते। तर चला आपण करूया वाटण करायला सुरुवात। तर इथे मी सगळ्यात पहिले खोबरे आणि शेंगदाणे भाजून घेणार आहे। आणि इथे आपल्याला तेलाचा वापर करायचा नाहीये, कारण ऑलरेडी याच्यामध्ये तेल असते, त्याच्यामुळे इथे तेलाचा वापर करायची गरज नाही आपल्याला। तर मी इथे असेच याला छानपैकी ते भाजून घेणार आहे। आता आपण याला गॅसची फ्लेम कमी करून याला छानपैकी ते भाजून घ्यायचे आहे। खूप जास्त गॅसची फ्लेम करायची नाही आपल्याला। तर आता इथे आपण छानपैकी याला कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर इथे आपल्या शेंगदाण्याला आणि खोबऱ्याला सोनेरी कलर आलेला आहे। तर याला मी आता काढून घेते आणि त्याच तव्यावरती आपल्याला हिरवी मिरची भाजूनच वापरते, कारण बऱ्याच जणांना ऍसिडिटी होते। बरेच जण कच्ची हिरवी मिरची पण वापरतात, पण मी शक्यतोवर हिरवी मिरची भाजूनच घेते, कारण तुम्हाला त्रास होणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही ते हिरवी मिरची भाजूनच वापरा। तर हिला आपण आता छानपैकी ते भाजून घेणार आहोत। तर इथे आता आपली हिरवी मिरची भाजून झालेली, तिला पण आपण काढून घेणार आणि हे वाटण इथे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथे वांगे आता तेलामध्ये टाकून घेऊ। करून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये मी 3 चम्मच तेल टाकलेले। याच्यामध्ये आता आपण वांगे टाकून घेणार आहोत। इथे मी आता सर्व वांगे टाकून घेते आणि आपण इथे याला छानपैकी ते तेलामध्ये कलसून घ्यायचं आहे आपल्याला, याला सोनेरी कलर येईपर्यंत। आणि या पद्धतीने जर तुम्ही वांग्याची भाजी केली तर याचा फळवटपणा असतो तो पूर्ण निघून जातो। इथे आपण छानपैकी सोनेरी कलर करून घेणार आहोत। आता 2 मिनिटांसाठी मी याच्यावरती झाकण ठेवून देते। तर इथे आपण परत 1 मिनिटाने चेक करून घेणार आहोत आणि दुसरी साईड पण आपण अशी सोनेरी कलर येईपर्यंत ठेवणार आहोत। या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर खूप छान लागते, फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका। थंड झालेले आपले वांगी होईपर्यंत आपण इथे एक वाटण करून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये। इथे मी सगळ्यात पहिले कोथिंबीर टाकून घेते, हिरव्या मिरच्या आणि भाजलेलं खोबरं, आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त टाकायचं आहे ते म्हणजे लसूण। आणि आपण शेंगदाणे हे वाटण झाल्यानंतर याच्यामध्ये काढून घेणार आहोत। आपल्याला हे वाटण इथे बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे आपले वाटण हे तयार आहे, हे बिना पाण्याचे वाटण केलेले आपण। आता हे वाटण आपण इथून काढून घेणार आहोत आणि याच हे काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगदाणे काढून घेणार आहोत। तर शेंगदाणे काढायचे कसे मी तुम्हाला सांगते। तर याचमध्ये आपण आता शेंगदाणे टाकून घेऊ आणि हे वेगळे घ्यायचे आपल्याला, कारण आपल्याला थोडे जाडसर ठेवायचे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ऍड नाही केलेले, ते वेगळे काढून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता मी असे जाडसर ठेवलेला आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट। आता आपण हे सर्व इथे मिक्स करणार आहोत। आता याला छानपैकी ते परत मिक्स करायचे इथे आता तोपर्यंत आपले वांगे झालेले आहे। तर इथे आता आपले वांगे शिजून तयार झालेले, म्हणजे 50% ते वांगे तेलामध्ये शिजून तयार होतात। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत, चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आपल्याला। तर आता हे वाटण आपल्याला शेंगदाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर
सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे छानपैकी. पूर्ण त्याला परत दाबून घ्यायचं आपण. आता मी ते सर्व वांग्यामध्ये टाकून घेते वाटण. तेलामधून वांगी काढून घेतली तेव्हा आपलं तेल कढईमध्ये पुरेसं आहे. याच्यामध्ये आपण आता मोहरी टाकून घेणार आहोत. आता इथे आपल्याला मोहरी छानपैकी फोडून घ्यायची आहे. मोहरी झाल्यानंतर मी याच्यात लगेच टाकून घेणार आहे जिरे. आता लगेच याच्यामध्ये जिरे टाकायचे आपल्याला. आणि आता टाकून घेणार मी हळद. आपल्याला इथे हळद ओव्हर कुक करायची नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे लगेच टाकून घेणार वाटण. आता हे वाटण आपण इथे छानपैकी परत तेलामध्ये परतवून घेणार आहोत. तेलामध्ये छानपैकी ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर तुम्ही बघू शकता त्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे. खूप कमी वेळात तेल सुटून तयार होते, कारण याच्यामध्ये खोबरे आणि शेंगदाणे असते त्यामुळे. आता याच्यामध्ये परत टाकणार आपण भरलेले वांगे. आणि हे परत आपण इथे छानपैकी इथे एक जीव करून घ्यायचे आपल्याला हे वाटण. सर्व वाटण टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकणार मी गरम मसाला. तुमच्याकडे गरम मसाला असेलच घरचा, मी हा घरी बनवलेला आहे. परत आता इथे छानपैकी आपल्याला 2 मिनिटासाठी आणि याच्यामध्ये आता मी ॲड करणार सगळ्यात शेवटी गरम पाणी. तुम्हाला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण जर तुम्ही ते गरम पाणी वापरले नाही तर तुमच्या भाजीला टेस्ट येणार नाही. इथे आपल्याला किती प्रमाणात भाजी घट्ट ठेवायची त्यानुसार इथे आपल्याला पाणी टाकायचे आहे. तर आता आपण याला छानपैकी परत इथे मिक्स करून घेऊ. ही 2 मिनिटात शिजून तयार होती भाजी. आणि वरतून टाकणार आपण कोथिंबीर. अगदी कमी वेळेत होती ही या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर. आता तुम्हाला किती घट्ट हवं त्या प्रमाणात आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मला त्याची गरज नाही आहे, त्याच्यामुळे मी ते पाणी ॲड करणार नाही आहे. आता याला मी छानपैकी एक उकळी घेते. तर इथे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. आणि हे बघा, तुम्ही चेक करताना नेहमी चेक करायचं की भाजी कशी तयार झाली. तर हे बघा, इथे बघू शकता तुम्ही वांग्याच्या देठाला कधी पण चेक करायचं की भाजी झालेली नाही. ते दबल्यानंतर आपली भाजी शिजून तयार होते. तरी अगदी कमी वेळेत शिजून तयार होते. या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर ह्या भाजीचा सुगंध माझ्या घरामध्ये दरवळत आहे. मी तुम्हाला नक्की सांगते की तुम्ही जर केली ना, तुमच्या घरी दर 8 दिवसातून 2दा ही भाजी नक्की होणार. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीनच असाल आणि व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका. आणि हां, समोरच आयकॉन बेलचं बटन आहे ते पण दाबायला विसरू नका. आणि हां, थोडा जर तुम्ही तुमच्या फ्रेंडला शेअर केला तर खूपच छान. ज्यांना आवडते वांग्याची रेसिपी त्यांना तुम्ही नक्की शेअर करा. तर चला, परत भेटूया आपण. बाय.